या ठिकाणी घ्यावा यासाठी गेले 9 महिने 10 महिन्यापासून कॉम्रेड अमृत महाजनांचा अपघात झाला आणि त्या अपघातानंतर मला अनेक गटप्रवर्तक आशाताईंचे फोन आले, फोन येणारे फोन करणारे काही इथं आहेत आलेले आणि काहींनी दुसरी मीटिंग करून दुसरी संघटनेत पण जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता प्रथमतः आयकट संघटना ही भारतातली पहिली संघटना आहे आणि या संघटनेतून खूपच अनेक संघटना तयार झाल्या आहेत, परंतु सर्वांची आई म्हणून जी आहे ती आपली आयकट संघटना आहे. मी आपल्याला अभिमानाने सांगू इच्छितो आपल्या संघटनेचं वय 104 वर्षाचं. किती वर्षाचं आहे? 104 वर्षाचं आहे. आणि म्हणून आम्हाला आंदोलन कसं करावं, चळवळ कशी करावी हे इतर आजकाल जन्माला आलेल्या लोकांनी शिकवता कामा नये हे प्रथमतः सांगू इच्छितो. आजचा मेळावा आयोजित करण्यासाठी जो पुढाकार घेतला त्या प्रेमलताताई पाटील ज्या अंगणवाडी संघटनेच्या तुमच्या जळगाव जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या आयकट संघटनेच्या राज्य काउन्सिलच्या सदस्य आहेत, त्यांचा फोन आला आणि आपण प्रयत्न करूया की आपला आयकट संघटना पुन्हा एकदा या ठिकाणी उभी राहायला पाहिजे. या भावनेतून आजचा हा मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला. या मेळाव्यासाठी माझ्यासोबत आलेले नाशिकहून आलेले बांधकाम कामगार संघटने आयकटचे नेते कॉम्रेड भीमा पाटील, त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष आशा विप्रवर्तक संघटनेचे कॉम्रेड वसंत पाटील, त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं काम करणारे शेतकऱ्यांच्या किसान सभेचे काम करणारे कॉम्रेड ज्ञानेश्वर पाटील जे अंमळनेरला राहतात आणि जिल्हाभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कम्युनिस्ट पक्षाचं काम या महाराष्ट्रामध्ये या धुळे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये ते करतात. या ठिकाणी ज्येष्ठ नेते ज्यांनी आयुष्यभर लाल वर्गासाठी काम केलं ते कॉम्रेड कोळे या ठिकाणी उपस्थित आहे. आणि मला आनंद वाटतो की मोठ्या संख्येने आज गटप्रवर्तकांची संख्या एकूण कमी आहे, परंतु एकूण असलेल्या याच्यामध्ये सुद्धा बहुसंख्येने मोठ्या प्रमाणात गटप्रवर्तक उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आणि ज्या आशाताईंनी या महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आयकट संघटनेवरती विश्वास व्यक्त करणाऱ्या आणि आपल्या जळगाव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने गावागावातून आलेल्या सर्व आशाताईंचं मनपूर्वक मी आयकटच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो. भगिनींनो, आजचा मेळावा घेण्याचे जे कारण आहेत ते पहिले मी आपल्या समोर सांगतो. कॉम्रेड अमृत महाजनांना तुम्ही सर्वजण ओळखता. त्यांच्या सोबत जळगावला मी 2दा मीटिंग साठी आलेलो आहे. एकदा रेल्वेच्या बॅक साईडला असलेल्या एका हॉलमध्ये मीटिंग होती. आपली यात्रा निघाली त्यावेळेस आपण एका बगीच्यामध्ये मीटिंग घेतली होती आणि चोपड्याच्या आशाताईंची मीटिंग आपण अमृत महाजनांच्या घरासमोर त्या मंदिरामध्ये घेतली होती. भेटलोय ना आपण याच्या आधी? भेटलोय का आपण? आवाज येतोय का तुम्हाला? भेट झाली का तुमची आमची? आणि मुंबईला कोण कोण आलं होतं भेटायला? गटप्रवर्तक कमी होत्या, जळगाव जिल्ह्याच्या खास कमी होत्या असं म्हणतात. खरंय का? हो म्हणतात त्यात. कारण बऱ्याचशा गटप्रवर्तक कामावर होते असा रिपोर्ट माझ्याकडे त्यावेळेचा आहे, परंतु काही गटप्रवर्तक नक्कीच आलेल्या होत्या. ज्या ज्या मुंबईला आल्या, ज्या ज्या ठाण्याच्या रस्त्यावरती आल्या, ज्यांनी ठाण्यामध्ये 2 दिवस मुक्काम केला आणि ज्यांनी मुंबईमध्ये येऊन 2 दिवस 1 दिवस 4 दिवस थांबल्या, त्या लढणाऱ्या सर्व गटप्रवर्तकांना आणि सर्व आशांना पुन्हा एकदा मी त्यांना लाल सलाम यासाठी करेल की त्यांना संघटना काय असते आणि सरकार काय असतं हे त्यांना जवळून पाहता आलं, त्यांना संघटनेचं महत्व कळालं असं मी मान. बरोबर आहे का? चूक आहे? बरोबर आहे ना? काही लोक म्हणतात हा आमदार आमचा गावचा, मुख्यमंत्री तर आमच्याच पक्षाचा आणि देवेंद्र बाबा तर देवा तर सगळ्यांनाच पावतो. आपल्याला काय कोणी पावलं होतं का? सगळ्यांनी आपली परीक्षा घेतली आणि आपण जर त्या परीक्षेला बसलो नसतो आणि त्या शहापूर पासून पायी पायी ठाण्याला मुख्यमंत्र्यांचा वायटोर जर व्यवस्थित केला नसता तर मला वाटतं हे 5,000 रुपयाचा कागद हा ज्या रूपाने काही निघाला नसता. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा बघितले. हे लक्षात ठेवत असताना आताचे जे प्रश्न उपस्थित केले
या सगळ्या प्रश्नांच्या मनामध्ये सर्व जंत्री माझ्या डोक्यामध्ये आहे. असा एकही दिवस उगवत नाही ताई की मला कमीत कमी महाराष्ट्रातून 15-20 भाषांचा आणि 2-5 गटप्रवर्तकांचा फोन एकही दिवस येत नाही. असा दिवस गेल्या 15 वर्षात काही उगवलेला नाही. आशांचं आणि माझं जे नातं आहे, जेव्हा 2005 मध्ये आशांची फक्त सुरुवात, गटप्रवर्तकांची सुरुवात आदिवासी जिल्ह्यांमध्ये झाली. जळगावला नव्हती, तेव्हा फक्त नंदुरबारला आशा नेमल्या होत्या. त्यानंतर त्या दिवसापासून 2005 पासून मी आशांच्या सोबत पहिल्या दिवसापासून काम करतोय. हा इतिहास तुम्हाला मला सांगायला पाहिजे म्हणून आठवण करून काय होतं आपली अवस्था, हा इतिहास पण आपल्याला माहिती असला पाहिजे. कारण नवीन आशा ज्या भरल्या आता, शिक्षण खूप आहे त्यांचं, त्याचा मला आनंद आहे. परंतु त्यांना संघटनेविषयी असताना त्यांचा गैरसमज आहे की त्या कोणत्या जगातून आल्या आहेत मला माहित नाही. संघटनेला सभासद व्हायचं असतं तरी त्यांना जीवावर येतं. परंतु संघटनेला जीवावर येणाऱ्या आशाताई गटप्रवर्तक मी पाहतो कमी आहेत, ते आपण आहेत. परंतु आपण आपल्याला न दिसलेल्या देवासाठी त्याच्याकडे अपेक्षा करू 4 नारळ फोडतो वर्षात कमीत कमी. त्याचा जर हिशोब काढला तर त्याच्या हिशोबापेक्षा संघटनेची सभासदाची फी काही जास्त नाही. जे तुम्हाला दिसतं त्याचा फायदा होतो, त्याचं सभासद होणं हे काय आपल्यावरती खूप अन्याय होतो. आणि खूप तुमच्याकडनं पैसे कोणी घेतं, असं कोणी घेत असेल तर त्याला माझा विरोध आहे. आयटकची संघटना एकदा राज्यामध्ये ठरवते आणि ते सर्व जिल्ह्यामध्ये तेच काम करते. त्याच्यापेक्षा 1 रुपया जर कोणी घेतला तर त्याच्यावरती संघटना कारवाई करते, हे तुम्हाला सांगतो. भगिनींनो, मला सांगायला आनंद आहे. 78,000 भाषा महाराष्ट्रात काम करतात आणि जवळपास 3800च्या आसपास गटप्रवर्तक काम करतात. आणि या सर्व आशा आणि गटप्रवर्तकांच्या 4 ज्या प्रमुख संघटना आहेत, त्या 4 संघटनांमध्ये आयटकची संघटना ही पहिल्या क्रमांकावरती आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा इतिहास आपल्याला माहिती असतो. आयटकने काय मिळवून दिलं? आयटकने मिळवून दिलं याचा अर्थ असा होतो, आयटकने दिशा दिली आणि रस्त्यावरती तुम्ही साथ दिली म्हणून आपण पुढे गेलेलो आहोत. म्हणून मी नेहमी सांगतो, आम्ही मिळवून दिलं, संघटनेने मिळवून दिलं हा शब्द सुद्धा आयटक वापरत नाही. आयटक म्हणते आपण अन्यायाच्या विरोधात लढलो, आपण सर्व लढलो आणि सर्वजण विजयी झालो. ही आपली भावना असली पाहिजे तर संघटना पुढे जाऊ शकते. आज आपल्या समोरचे 2 प्रश्न जे महत्वाचे आहेत ते बोलत असताना मागचा इतिहास पण विसरता कामा नये. आपल्या ठाकरे बोलल्या, त्यांनी गटप्रवर्तकांचं दुःख सांगितलं. मला सर्व गटप्रवर्तक भगिनींना मी पहिल्यांदा सांगू इच्छितो, 2 दिवसापूर्वीच नाशिकला आमची गटप्रवर्तकची मीटिंग झाली. तिथं पण आमचं सर्व रणकंदन आणि सर्व विचार समजून घेतला. आम्ही स्वतंत्र मीटिंग घेतली, कारण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये गटप्रवर्तक नाराजी हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. तो आपला जिल्हा काही अपवाद असणार नाही, कारण या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ग्रुप संघटना म्हणून कोणाचे असतील तर ते ऑल पीएफचे आहेत अशी मला माहिती गोपनीय पोलिसांनी दिलेली आहे. किती ग्रुप आहेत सांगता येत नाही. तालुक्याचा ग्रुप वेगळा, जिल्ह्याचा वेगळा, राज्याचा वेगळा, नेत्रदीपा पाटीलचा वेगळा, सिटूचा वेगळा, आयटकचा वेगळा. अजून एक कोणतरी बाई नवीनच तयार झाली म्हणे, ती रोज येते आणि रोज काहीतरी सांगते. असे इतके ग्रुप झालेत गटप्रवर्तकांचे. तर गटप्रवर्तकांच्या मनावरती या सायकोलॉजिकल सरकारच्या धोरणामुळे आणि असलेल्या परिस्थितीमुळे नक्कीच परिणाम झालेला आहे. तो परिणाम असा झालाय की तो निगेटिव्ह झालेला आहे. परंतु मी अभिमानाने सांगेन आणि गटप्रवर्तकांपासून सुरुवात यासाठी करतोय की ते अगोदर म्हटले की आम्ही अल्पमतात आहोत, आमचा विषय कोणी घेत नाही. परंतु आयटक संघटना आहे की आयटक संघटना एक जरी व्यक्ती असला तरी एका व्यक्तीसाठी आम्ही भांडायला तयार असतो. ही आमच्या आयटकची शिकवण आहे. आम्ही कोणाची वाट पाहत नाही. कोणी कोणत्या संघटनेत हे सुद्धा आम्ही कधी विचारत नाही. कोण किती वर्षाची फी भरली याचा आम्ही कधी विचारत नाही. परंतु ही आठवण करून देतो, या भारतामध्ये
आशाताईंना माहिती पाहिजे आणि गटप्रवर्तकांना माहिती पाहिजे. सर्व राज्यामध्ये आशा आहे. मान्य ना? गटप्रवर्तक फक्त भगिनींनो 5 राज्यात आहेत. किती? 5च राज्यामध्ये गटप्रवर्तक आहे. आणि 5 राज्यात त्या गटप्रवर्तकांना काय मिळतं हे मी आता इथं बोलणार नाही. त्याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे. तो अभ्यास मला माहिती आहे. कोणाला मला नाव उल्लेख करायचं नाही, पण तो अभ्यास केला पाहिजे. म्हणून मी अभिमानाने सांगेल, देशामध्ये गटप्रवर्तकांना महाराष्ट्राच्या कृती समितीने ऐकतने पाठपुरावा करून जे मिळवून दिलेलं आहे ते भारतामध्ये कुणालाच करता आले नाही. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही गटप्रवर्तकांना वाऱ्यावर सोडलेलं नाही आणि सोडणार पण. आम्हाला दुःख आहे, गटप्रवर्तक भगिनी नुसतं ग्रॅज्युएशन नाही ताई, माझ्याकडे 3800 अशा गटप्रवर्तकांचा डाटाबेस आहे. 13 गटप्रवर्तक LLB झालेले आहेत. BSc करून LLB झालेले आहेत. जवळपास 157 MSc BEd झालेले आहेत. MSc करून BEd पण त्यांनी केलेलं आहे. असं उच्च शिक्षण घेणारा गटप्रवर्तक आहे. या गटप्रवर्तकांचं शोषण कोणी केलं तर या महाराष्ट्रामध्ये जे सरकारचं धोरण आहे 1991 नंतर भारतामध्ये कंत्राटी आणि मानधनावर लोकांच्या नेमणूक करण्याचं हे पाप 91 पासून तेव्हाच्या मनमोहन सिंग असलेल्या अर्थमंत्र्यापासूनची सुरुवात झालेली आहे. आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाच्या तुम्ही बळी आहात. आपण सर्व बळी आहोत. आपल्याला जर परमनंट नोकरी दुसऱ्या ठिकाणी मिळाली असती तर कोणी आलं असतं का गटप्रवर्तक व्हायला? आले असते का अशा व्हायला? हे सरकारचं धोरण आहे, हे समजून घेतलं पाहिजे. यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो, आता ज्या ताईने अतिशय वेदना देऊन सांगितलं की आम्हाला ऑनलाईनचे काम करावं लागतं. आमच्या दुसऱ्या आशाताई म्हटल्या की BF आम्हाला फोर्स करतात कारण त्यांना वरून सरकारचं आणि अधिकाऱ्यांचं प्रेशर आहे. ही गोष्ट कशात कुठे आली याचा इतिहास आपण विसरणार का? विसरणार आहेत का? आपण संप केला होता 2023 सप्टेंबर महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये. कशाकरता केला होता? ऑनलाईन काम नको म्हणून केला होता. परंतु आयटेक संघटनेला वाटतं की आमच्या आशाताईंना, आमच्या गटप्रवर्तकांना हे सरकार जेव्हा आम्ही बोलतो, मिटिंगा होतात, याच्यामध्ये त्यांना पण समजलं पाहिजे की आग्राची भूमिका आयटेक संघटनेची होती. आम्ही काही आशाताई गटप्रवर्तक ताईंना मिटिंगला घेऊन गेलो आणि तानाजी सावंत तेव्हा आपले कोण होते? आरोग्य मंत्री होते. तिथे चर्चा सुरू झाली आणि पुन्हा गटप्रवर्तकांची आठवण होती. संपा करताना ऑनलाईनचं कामाची जशी मागणी आशांची पहिल्या क्रमांकाची होती, तशी संपाच्या मागण्यांमध्ये गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या ही मागणी पहिल्या क्रमांकाची होती. हे तुम्ही विसरू नका, लक्षात ठेवा. बघितलं मला अजून आठवतं त्या दिवशी तानाजी सावंत साहेब मंत्री महोदय, आयुक्त, सर्व सचिव जवळपास 2.5 तास मिटिंग झाली. आणि या 2.5 तास मिटिंगामध्ये पहिला विषय जो आम्ही घेतला तो गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या हा पहिला विषय घेतला. आणि त्या विषयावरती 1 तास घमासान झालं. किती तास? 1 तास आमचं त्याच्याशी वादविवाद झाले. कारण गटप्रवर्तकांना मिळालेल्या पहिल्या ऑर्डर या कंत्राटी होत्या. आम्ही त्यांना सगळे पुरावे दिले. नंतर त्यांनी जे बदल केले ते दाखवले. आणि भगिनींनो विसरू नका, त्या संपाची पहिली मागणी जी मंजूर झालेली आहे की गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या हा प्रस्ताव हा दिल्लीला पाठवलेला आहे. हा तुमचा झालेला विषय तुम्हीच विसरून चाललेला आहे. याचा आम्हाला संघटना म्हणून दुःख वाटतं. हा तुमचा झालेला विजय आहे, तुमचं कागदावरती आलेला आहे. ते दिल्लीला त्यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे. त्याचं पुढे काय झालं याच्यावरती बोलेल, पण तुमच्यावरती अन्याय केलेला नाही. तुमच्यासाठी 1 तास आम्ही भांडलेलो आहोत, हे विसरू नका. त्याचप्रमाणे आता आशाताईचा नंबर, आशाताई म्हणजे आम्ही ऑनलाईन काम करणार नाही. चर्चा सुरू झाली. मग चर्चा करता करता एका आशेला विचारलं, तुला आशाताई तुला काम येतं का? ती काय उभी राहिली.
जोराने सांगायला लागली, सर काळजी करू नका, 50 नाही 100 काय एका दिवसामध्ये काढतील, फक्त पगार वाढून द्या, आम्हाला बाकी काही विषय नाही, मोबदला भेटला पाहिजे. आम्हाला सगळ्यांना मान खाली बाळगला. हे झालेली गोष्ट आहे. जे खरं आहे तेच तुम्हाला सांगेल, मला कुणाचं बदनामी करायची नाही. पण हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे, जे हजर होते त्यांनी, आणि त्याच्यामुळे सरकारने त्याच ठिकाणी आपल्याला 7,000 रुपये आशांचा मोबदला व्हायचं जाहीर केलं आणि मीटिंग संपवा, ऑनलाईन काम करा, असं आपल्या माथ्यावरती पडलेलं आहे. हे विसरून चालणार नाही. हे आशांनीच मान्य केल्यामुळे आपल्याला संघटनावर खाली पाहावं लागलं. परंतु ही गोष्ट घडली आहे. परंतु या गोष्टीमुळे आपल्याला त्या विषयावरती बोलता येईल. परंतु प्रश्न असा आहे, तरी संघटना म्हणून आम्ही भांडतोय सरकारशी. आमच्या अनेक आशाताई भरती करताना गावामध्ये कोणी तयार नव्हतं, पण 5वी पास 7वी पास सुद्धा भरलेले आहे. आदिवासी भागामध्ये तर 3री पास सुद्धा आशाताई आहेत आपल्या, हे मला माहिती आहे. म्हणून आम्ही सरकारला सांगतोय की तुम्ही त्यांना सक्ती करू नका. आणि माझं आता लेखी पत्र दिलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये आभा कार्ड, टिके कार्डचे नाव झाले, ते आता विसरून चाललो मी. पण या सगळ्या ऑनलाईन कामामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये 13 पेक्षा अधिक आशाताईंचा मृत्यू हे संपूर्ण दबावातून आणि ताणतणावातून झालेला आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे, ही मागणी आपल्या संघटनेने केली आहे. संघटना तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, संघटना तुमच्या सोबत आहे, हे मी तुम्हाला सांगतो. आणि या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो, ज्यांना येतंय त्यांनी जरूर करा, ज्यांना येत नाही आपल्या आशाताईंनी एकमेकांना मदत केली पाहिजे. ही आशाताई म्हटली की मुलांना का बरं सांगायचं, खरं आहे, मुलं त्यांचे कामं करतील, शिक्षण करतील, ते तुमच्या आवाज नाही काढले. गटप्रवर्तक ताईंना फक्त मुद्दा असा आहे, त्यांना काय विचारतात, आकडेवारी सांगा, प्रत्येक आशाचा आकडे सांगा. आता मला सध्या आला नाशिकहून फोन, नगरपालिकेच्या पीएफचा फोन आला, सर लय प्रेशर करताय हो, आणि खाली आशाताईंना काम करायला शक्य होत नाही, काहीतरी तुम्ही करा. सोमवारी जाऊन तिथं त्यांचे डोकं फोडणार आहे. डोकं फोडणारे या अर्थाने की आपल्याला बोलता आलं पाहिजे. पाटील ते तुम्हाला म्हटलंय, काय म्हटलंय, आपला संघर्ष आपल्यालाच करावा लागेल. प्रत्येक आशाताईने म्हटलं पाहिजे, आशांचा जॉब चार्ट काय. मी आपल्या ज्या ग्रुपला मी जॉईन आहे, तुमच्या जळगाव जिल्ह्याच्या आशा गटप्रवर्तक ग्रुप असा आहे ना, कोणकोण त्या ग्रुपला जॉईन हात वरती करा बरं. म्हणजे त्या ग्रुपच्या आशाताई आलेल्या आहेत चांगल्या पैकी बरं का, या ग्रुपला मी जॉईन होतो. आशा गटप्रवर्तक आशा आणि स्त्री परिचय असा ग्रुप आहे तो काहीतरी, मी कोणी मला जॉईन केले मला माहिती नाही. आणि बीएफचा पण एक ग्रुप आहे, त्याला मी जॉईन आहे. आता प्रश्न असा आहे, आम्ही सरकारचं काम करायला नाही म्हणत नाही. आमचं म्हणणं असं आहे संघटनेचं, आभा कार्ड काढणं हे फक्त आशाची जबाबदारी आहे का. आभा कार्ड काढणं हे आरोग्याचं एकट्याची जबाबदारी नाही, गावामधला कॉम्प्युटर ऑपरेटरची जबाबदारी आहे. मी हुशार होतो, सुरुवातीला प्रयत्न केला तेव्हा निवडणुका होणार होत्या नगरपालिकेच्या, ते इच्छुक उमेदवार होते, त्यांना सांगितलं तुम्ही जाता हे सर्व काम करा, आमच्या आशाने तुम्हाला मदत करतो. असं पण काम आपण काही ठिकाणी करून घेतले. आलं का लक्षात, तुम्ही पण केलं ना तसं. गावातले असतात ना हौशे गौशे करून सरपंच व्हायचं असतं, त्यांनी पण कॅम्प लावलेले होते. परंतु आता काय म्हणतात, त्यांच्या ह्याच्यावरून ईमेलवरून चालणार नाही, तुमच्या आयडी वरून पाहिजे, त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. सरकार पण हुशार झाला, आपण हुशार झाला. पण प्रश्न असा आहे, हे एकट्याचं काम नाही. ज्या आशा त्यांना काम जमतं त्यांनी प्रयत्न करा, जितकं येतं तितकं देण्याचा प्रयत्न करा. परंतु आशाताईंनी हे काम केलं नाही म्हणून कोणाला तरी कमी करू ही हिंमत सरकार करू शकत नाही. हा संघटनेचा तुम्हाला शब्द आहे, कुणाची चोरी जाणार नाही. घाबरायचं नाही, प्रामाणिकपणे काम करायचं. एकदाच तुम्हाला काम करायचंय, परंतु प्रॉब्लेम असेल जितकं शक्य तेवढं करा. आता त्याने जर त्याचं रेशन कार्ड ऑनलाईन नाही केलं तर तुमचा काय दोष आहे, आधार कार्डला फोन नंबर जॉईन नाही केला तर तुमचा काय दोष आहे, जन्माचा दाखला चुकीचा आहे, जन्मतारीख चुकीची आहे, आधार कार्ड चुकीचं, तुमचं काय दोष आहे, हे बोललं पाहिजे ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले, हिशोब चुकायला इतके आवाज काय रोजचे हिशोबच चुकायला 78 वर्ष पूर्ण झाले. संविधान स्वीकारून सुद्धा आपल्याला
75 पेक्षा अधिक वर्ष झाले. आपण काय पाकिस्तान मधून आलो का तिकडे नेपाळ मधून आलेलो? कुठून आले? इथे येत ना आपण. घाबरायची गरज आहे का? आपण ते गुलाम आहे का कोणाचे? आपल्याला पगार कोण देतं? एमओ देतो का? सीओ देतो का? या देशामध्ये आपण कष्ट करतो, शेतकरी राबतो, कामगार कंपनीत काम करतो, आपल्या पैशातून टॅक्स जमा होतो, त्या टॅक्स मधून आपल्याला आपला मोबदला भेटतो. आपल्याला कोणी उपकार करत नाही आणि म्हणून आपण स्वातंत्र्य असलेल्या देशामध्ये काम करतो याचं भान ठेवायचं. घाबरायची गरज नाही. जर कुणी एखाद्या आशेला याच्यावरून कमी करण्याची धमकी देत असेल तर त्याला सांगायचं कागदावर बोल. कशावर बोल? कागदावर बोल. या काय बोलल्या? जीआर. कोण बोललो जीआर? त्या पण नाही बोलल्या. आता जमाना बदललाय. तरंगे पाटील जीआर आहे तसे उठला का? उठलाच नाही. प्रत्येकाला जीआर कळायला लागलाय महाराष्ट्रामध्ये. आपण बसतो की जीआर मागण्यासाठी. आपल्याला जीआर कळतो. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालतो. संविधानावर चालतो हे विसरू नका. आणि संविधान कुणा एकट्याच्या बापाचं नाही. ते संविधान हे आपलं सगळ्यांचं आहे. ते आपल्यासाठी काम करतं आणि म्हणून संविधानाप्रमाणे आम्हाला काम करण्याचा अधिकार आहे, संघटना करण्याचा अधिकार आहे. आमचा कामाचा मोबदला आम्हाला योग्य पद्धतीने मिळण्याचा आपल्याला अधिकार आहे. म्हणून आपल्या देशाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि आपले कायदे आपल्यालाही माहिती पाहिजे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊन काम करायचं उद्यापासून बंद करायचं. याचा अर्थ काम करू नका असं म्हटलो का मी? आता नवीन भूत आलेले गटप्रवर्तक त्यांना माहिती एखादं काम आलं सांगा अशांना. मीटिंग घेतात टीएमओ, बीएफ ला सांगतात बीसीएम आणि तुम्हाला सांगतात डीएम. आता आपल्याला 2026 पासून आता असहकार आंदोलन सुरू करणार आहोत. कोणतं सरकार? असहकार. जे आमच्या जॉब चार्ट मध्ये आहे, जे आता आम्हाला स्वाती पाटील मॅडम यांनी सूचना दिलेल्या आहेत, आशांचे काम काय, गटप्रवर्तकांचे काम काय याची यादी दिलेली आहे. ते पत्र वाचले का तुम्ही सर्वांनी? आता मी तुम्हाला कामाला लावणार आहे. तुम्ही सर्वच माझं भाषण ऐकून काही पोट भरणार नाही. प्रत्येक आशाताईने आता प्रत्येक कर्मचाऱ्याचं सर्व्हिस बुक असतं. कोण करतं ते कर्मचारी अधिकारी परमनंट असतात त्यांचं असतं. आपलं काय आहे का? तुमच्याकडे जवळपास प्रत्येकाच्या घरामध्ये 50 किलोचं ओझ आहे ना? सर्व रजिस्टर आहेत की नाही? अजून एक फाईल करायची. आता रजिस्टर नाही करायचं, एक फाईल करायची. आज आपल्या ताई तुमचा सगळ्यांचा ग्रुप करतील. त्या ग्रुपवरती जे जे आशांच्या बाबत, गटप्रवर्तकांच्या बाबत सरकारचे पत्र निघालेले असतील ते मी त्याच्यावर टाकत असतो. तुमचं जबाबदारी त्या 50 रुपये मिळवण्यासाठी तुम्ही 30 रुपयाच्या झेरॉक्स काढता. अजून आपल्या पण 5 रुपयाच्या 2 झेरॉक्स काढून त्या फाईलला लावायला शिकायचं. काय करायचं? फाईलला लावायला शिकायचं. स्वतःचं काम स्वतःच करायचं, दुसऱ्याची वाट पाहायची नाही. येणे विचारलं हे काम कर, बाई दाखव माझ्या जॉब चार्ट मध्ये कुठे. बरोबर आहे ना? बीएफ ताई म्हटली की हे पण काम तुम्हाला नवीन सांगितलेले. ताईला सांगायचं या कामाचे पैसे किती मिळणार आहे ते पहिले मला सांगता येईल. त्या ताईने सांगितलं की इतके पैसे मिळणार आहे, उद्यापासून काम चालू. त्या कामाचे पैसे माहित नाही, आम्हाला पण काम माहित नाही. हे कोणी शिकायचं? हे तुम्ही शिकायचं. याशिवाय पर्याय नाही. कारण बीएफ ताई पण काही घरचं काम सांगत नाही. बीएफ ताईला वरती रिपोर्ट करायचा असतो. बीएफ ताईने वरती रिपोर्ट करायचा. आशा ताई विचारतायत, पैसे मागतायत, किती पैसे मिळाले आम्हाला लेखी कळवा, आम्ही त्यांना सांगतो. आशा आणि गटप्रवर्तक एकमेकांच्या शत्रू नाही, हे पण समजून घ्या वगैरे, हे पण समजून घ्या. परंतु काही आशा आणि गटप्रवर्तकांमध्ये व्यक्तिगत वादविवाद पण असतात आणि लोकांनी तुम्हाला सांगितलेले की 2 महिला एकमेकांच्या विचाराशी फार एकत्र राहत नाही. पण आपल्या संघटनेचं म्हणणं आहे आपण